नमस्कार, मी अंकिता. अंकिता's रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत खूप पौष्टिक आणि हेल्दी अशी, आरोग्यासाठी खूप फायदेशीर अशी शेवग्याच्या पानांची भाजी बनवणार आहोत. बनवायला पण खूप सोपी पद्धत आहे आणि खायला तर इतकी छान लागते ना, आणि पूर्ण आपल्या हेल्थसाठी खूप अशी पौष्टिक आहे. इथे आपण आता शेवग्याची पानांची भाजी त्याची छान साफ करून घ्यायची आपल्याला. पूर्ण अशा काड्या आपण एक साईडला करून, पानं-पानं एक साईडला करणार आहोत. इथे मी अशी छान मस्त भाजी साफ करून घेतले. आता आपण तिला मीठ पाण्याने आणि असं नॉर्मल कोमट पाणी करून असं एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून पानावरती आपले किटाणू राहतात. त्यामुळे एकदम अशी मीठ पाण्याने स्वच्छ धुवायची आपल्याला भाजी. इथे अशी छान भाजी धुवून घेतले. तुम्ही अशी बारीक-बारीक कट पण करू शकता. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. तेल मस्त गरम झाले. आता त्यामध्ये टाकूयात जिरे. जिरे छान असे तडतडू द्यायचे. आता बारीक केलेला लसूण, हिरवी मिरची. मी इथे मिरची अशी थोडीशी मोठी-मोठीच करून टाकले. भाजी खाताना आपल्याला मिरची साईडला करता येईल. आणि कांदा, कांदा आपण जरासा जास्तच घ्यायचा आहे. 4 ते 5 कांदे घेतले तिथे मिडियम आकाराचे. ते कांद्याने अशी भाजीला खूप छान टेस्ट येते. कांदा एकदम असा मऊ लुसलुशीत होईपर्यंत आपण इथे परतून घेतलाय. आता टाकूयात त्यामध्ये साफ केलेली भाजी आणि छान अशी मस्त परतून घ्यायची आपल्याला. खूप अशी हेल्दी भाजी आणि बनवायला तर इतकी सोपी पद्धत आहे आणि जास्त काही जिन्नस पण लागत नाही. आपल्याकडे घरामध्ये जे अवेलेबल आहे त्याच्यामध्येच ही भाजी बनवून तयार होते. हिच्यापासून असे खूप कॅलरीज मिळतात. डोळ्यांसाठी पण खूप अशी हेल्दी आहे. केसांसाठी पण खूप छान आहे. इथे बघू शकता आपली भाजी मस्त अशी छान मिक्स झाली. भाजीमध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचे. आपल्या हिरवे पालेभाज्यांना ऑलरेडी पाणी सुटते. आता टाकूयात चवीनुसार मीठ. भाजी कमी झाल्यानंतरच आपण मीठ टाकायचं. भाजी शिजून असं कमी प्रमाणात होते. त्यामुळे मीठ आपण थोडीशी भाजी शिजली काच मग टाकायचे आणि आता छान 3 ते 4 मिनिट आपण अशी भाजी शिजून घेऊयात. इथे बघू शकता आपली शेवग्याच्या पानांची भाजी बनून तयार आहे. आता आपण टाकूयात सुकं किसलेलं खोबऱ्याचं किस. तुम्ही इथे आपलं शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकतात, ऑप्शनला आहे. आणि छान मस्त असं मिक्स करून घेऊयात. इथे आपली शेवग्याच्या पानांची भाजी बनून तयार आहे. धन्यवाद.